शीला सिंपल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे लोणचं आंब्याचं. आणि त्यासाठी मी शोप घेतलेली अर्धा पाव आणि धने पण मी अर्धा पाव घेतलेली आणि 1 वाटी लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि तेजपान 7-8 तेजपान घेतलेले आणि अर्धा पाव हळद आणि 1 पाव तिखट घेतलेलं आणि 10 किलोचं लोणचं करणार आहे मी. 10 किलोसाठी हा मसाला आहे. आणि त्यासाठी दालचिनीचे तुकडे घेतलेले 4-5 आणि 25-25 ग्रॅम मिरे आणि लवंग घेतलेले, हिंग घेतलेला मी खडा आणि कुटून घेणार आहे मी, त्याची पावडर बनवून घेणार आहे. आणि खूपच असं चटपटीत, तिखट, आंबट, गोड असं मी लोणचं बनवणार आहे. आणि सगळं हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी 1 किलो गूळ घेतलेला, फ्रेश आणायचा, चांगल्या क्वालिटीचा. आणि 1 किलो मीठ घेतलेलं आणि 2 किलो तेल घेतलेलं, सोयाबीनचंच घेतलेलं मी. आणि अर्धा किलो मोहरी डाळ घेतलेली, मोहरीची डाळ. आणि सर्व मी हे थोडंसं असं गरम करून घेणार आहे. त्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे, जास्त भाजायचं नाही. कमी गॅसवर धणे पण भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये शोप दोघेही एकत्र भाजायचे. आणि मिक्सरला थंड झाल्यावर काढून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि हे सर्व एकत्र काढायचं. धणे, शोप, तेजपान, काळी मिरी, लवंग, दालचिनी सर्व एकत्र दळायचं. आणि मिरी आणि लवंग, दालचिनी हे पण भाजून घ्यायचं. थोडंसं किंचित भाजायचं, गरम करायचे, बस एवढंच. आणि मेथी दाणे पण 2 चमचे भाजून टाकणार थोडीशीच. आणि तेल गरम केलेलं 1 किलो, त्यामध्ये मी 1 किलो गूळ वितळून घेणार आहे. वितळून घ्यायचा थोडासाच, जास्त पाक नाही करायचा, थोडंसं वितळून घ्यायचं आहे. आणि 1 किलो तेल पण गरम करून ठेवलेलं, त्यामध्ये मेथी टाकलेली. आणि आता मी हिंगाची पावडर पण तेलामध्ये, गरम तेलामध्ये टाकून द्यायची. जास्त कडक तेलामध्ये टाकायचं नाही, नाहीतर हिंग करपेल आणि मसाले पण करपतील. आणि थोडासा हिंग मी बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि आता लसूण पाकळ्या पण मी थोड्याशा किंचित असं ठेचून घेतलेल्या, जास्त बारीक नाही, जास्त ठेचायच्या पण नाही. आणि सर्व तेल असं हे मसाल्यांवर टाकायचं आणि असं मिक्स करायचं. असे भाजले गेले पाहिजे मसाले आणि जास्त धूर पण निघाला नाही पाहिजे, असं तेल गरम करायचं. आणि थोडं थोडं टाकत राहायचं. खूप टेस्टीला, छान असं आंबट, गोड, तिखट. आणि नंतर मीठ टाकायचं, मीठ पण असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता वितळून ठेवलेला गूळ तो पण टाकून द्यायचा, तेल टाकायचं आणि गूळ पण त्यामध्ये टाकून द्यायचा. आणि अख्ख्या मिरच्या पण टाकलेल्या आहे मी 5-6. आणि हे 100 ग्रॅमचं पॅक आहे लोणचं मसाल्याचं, कुठलाही टाकायचं, चांगल्या क्वालिटीचा. आणि मी कैऱ्या फोडून आदल्या दिवशी मीठ लावून बांधून ठेवलेल्या रात्रभर. आणि आता त्याला मी हळद लावणार, थोडीशी हळद अशी लावून घ्यायची. आणि जो हिंग मी ठेवलेला होता तो आता पूर्ण बरणीला लावून घ्यायचा. बरणी धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवायची छान अशी. आणि त्याला असं हिंग लावून ठेवायचा.
आणि आता पूर्ण मसाला आता थंड झाला आहे पूर्ण. आणि आता त्यामध्ये आंब्याच्या फोडलेल्या कैऱ्या टाकायच्या आणि लोणचं भरायचं बरणीमध्ये. चटपटीत असं लोणचं तयार. तुम्ही पण बनवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.